गट ग्रामपंचायत गोधनी येथे स्वातंत्र्य दिवस उत्साहात साजरा। काटोल तहसील अंतर्गत येणाऱ्या गट ग्रामपंचायत गोधनी आणि जिल्हा परिषद शाळा गोधनी येथे मोठ्या उत्साहात स्वातंत्र्य दिवस साजरा करण्यात आला। या पर्वावर ग्रामपंचायत सदस्य विक्की पाटील यांनी गावातील मुलांना संगणकाची माहिती अवगत व्हावी म्हणून आणि जिल्हा परिषद शाळा डिजिटल करण्याकरिता लॅपटॉप शाळेला भेट दिला। या उपक्रमाची गावकऱ्यांकडून स्तुती होत आहे। यावेळी सरपंच विजय विखे यांनी इतर मान्यवरांना मार्गदर्शन केले। तसेच उपस्थित उपसरपंच राजेंद्र मोरोलिया, साधना बासेवार सदस्या वंदना पाटील, शाळा सुधार समितीचे अध्यक्ष सुरतराव मोरोलिया, उपाध्यक्ष विनोद कुमेरिया, सदस्य वीरेंद्र पडोलिया, पंजाब पाटील, कैलास किसोनिया, दशरथ मोरोलिया, महेंद्र जुक्सेनिया, हिरालाल मोरोलिया, फुलदास बासेवार आणि मोठ्या संख्येने गावातील नागरिक उपस्थित होते। माझे नाव विक्की माणिक पाटील आहे। मी ग्रामपंचायत सदस्य आहे। सगळ्यांना स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा। 15 ऑगस्ट 1947 रोजी आपला भारत देश स्वतंत्र झाला होता। तो काही असं स्वातंत्र्य आहे, त्याच्यासाठी खूप काही आपल्या शूरवीरांनी प्रयत्न करावे लागले, गोड्या खाल्ल्या, शहीद झाले, त्याच्यानंतर आपल्याला स्वातंत्र्य मिळाले। यासाठी सगळ्यांना सर्व शूरवीरांना नमन करून आपलं एक सुंदर स्वच्छ भारत बनवूया आणि आपल्या गावाला पण त्याच पद्धतीने सुंदर आणि हे बनवूया। आता पहिल्या वेळेस तर आम्ही निवडून आलो, आमचे दर्शन भाऊजी आमच्या इथं आलेच नव्हते। असं नाही करायला पाहिजे का आले एखाद्या वेळा पोटकेशाही आली तर दिलं बाबा 5 वर्ष खराब होईल तर होईल। ह्या वेळेस आम्हाला चांगलं वाटलं ते आले, मागच्या वेळेस बी आले। कोणीही असो, काही आमच्यानं गलती झाली आम्हाला लहान समजून माफ करायचं। काही कामं असले ठीक आहे, मोठे मोठे कामं नाही करू, पण लहान लहानच करू, चांगले करू। जे मोठ्या मोठ्याने नाही दिसले ते कामं करू। आतापर्यंत आपल्या शाळेची व्यवस्था पाहिली होती तुम्ही ना आपण हे, आणि फुलदास काकाजी पुढच्या वेळेस आपल्याला इथं गट्टू बसवायचे आहे, एक ट्रॅक्टर येते पाहिजे तुमच्याकडून। आणि पुढच्या 26 जानेवारी पर्यंत आपल्या शाळेला सर कॅम्प्युटर बी हे आमच्या ग्रामपंचायतच्या वतीने आम्ही हमी देतो। आणि सर्व माझ्या गावातील युवा मित्रांना आणि विद्यार्थी मित्रांना स्वातंत्र्य दिनाच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द बोलून